नमस्कार. बाहेर रिमझिम पाऊस पडत असताना घरामध्ये असं गरमागरम कॉर्न सूप प्यायला मिळालं तर स्वर्गाहून ते सुख काय. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी 15 मिनिटात घरातलेच साहित्य वापरून मस्त गरमागरम कॉर्न सूप कसं बनवायचं ते पाहणार आहोत. हे सूप तुम्ही संध्याकाळच्या वेळी किंवा थंडीच्या दिवसात, पावसाळ्याच्या दिवसात, तसेच एखादी आजारी व्यक्ती तुमच्या घरी असेल तर तिच्या तोंडाला चव येत नसते, त्यावेळेस असं हे सूप बनवून तुम्ही देऊ शकता. तुम्हाला किंवा त्या व्यक्तीला अगदी फ्रेश वाटेल इतकं हे गरमागरम छान सूप, टेस्टी सूप आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास, कॉर्न सूपचा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता झटकीपट हे सूप कसं बनवायचं ते पाहूयात. हे गरमागरम कॉर्न सूप बनवण्यासाठी आपण इथे अर्थातच 2 कप कॉर्न घेतलेले आहेत. स्वीट कॉर्न आहेत, तुम्ही साधे कॉर्नही घेऊ शकता. फ्रेश कॉर्न घेतलेले आहेत, याऐवजी तुम्ही फ्रोझन कॉर्नही घेऊ शकता. इथे आपण 2 कप घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालून याची बारीक अशी फाईन पेस्ट करणार आहोत. जर फाईन पेस्ट झाली नाही तर तुम्ही त्याच्यात आणखी थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालून गाळून घ्या गाळणीने, म्हणजे त्याच्यामध्ये जो चोथा असतो, टोकाचा जो चोथा असतो तो निघून जाईल. पहा, या ठिकाणी आपण बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता अगदी बारीक स्मूथ अशी पेस्ट झालेली आहे. आता आपण पुढची प्रोसेस करूया. इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा बटर घातलेला आहे. याऐवजी तुम्ही ऑलिव्ह ऑइल किंवा तुम्ही घरात जे तेल वापरता स्वयंपाकासाठी तेही घेऊ शकता. नंतर यात मी 1 चमचा बारीक चिरलेला लसूण घातलेला आहे आणि त्याचबरोबर 1 इंच आलं बारीक चिरून घेतलं आहे, तेही घातलेलं आहे. आता हे आलं आणि लसूण आपण फ्राय करून घेऊयात. यानंतर याच्यामध्ये आपण आपल्याला आवडतात त्या भाज्या घालूयात, जसं की शिमला मिर्च, गाजर, बीन्स, कांद्याची पात म्हणजे स्प्रिंग ऑनियन. इथे मी याचं प्रमाणही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे मी 1 मीडियम गाजर आणि 1 शिमला मिर्च बारीक चिरून घातलेली आहे. त्याचबरोबर इथे आपण 1 हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे. कॉर्न सूप आहे त्यामुळे याच्यामध्ये आपण आता 1 कप स्वीटकॉर्नचे दाणे घालणार आहोत आणि याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून आता या भाज्या आणि स्वीटकॉर्न छान 1-2 मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे. अर्धवट शिजवायचं आहे, पूर्ण शिजवायचं नाही. यावर झाकण झाकून आपण 2 मिनटासाठी भाज्या शिजवून घेऊयात. 2 मिनटानंतर पहा, भाज्या छान अशा अर्धवट शिजल्या आहेत. आता आपण याच्यामध्ये आपण कॉर्नची जी पेस्ट केली होती ती घालूयात आणि 1 मिनटासाठी आपण हे बटरमध्ये छान परतून घेऊयात. यावेळेस गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. यानंतर याच्यामध्ये आपण 2 ग्लास पाणी घालणार आहोत. जर तुम्ही कॉर्नची पेस्ट करताना जर पाणी घातलेलं असेल अर्धा ग्लास, तर तुम्ही इथे 1.5 ग्लास घाला. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे मस्तपैकी. अगदी 2 मिनटात सूपला छान उकळी फुटलेली आहे. मी कॉर्नची पेस्ट गाळून घेतलेली नव्हती, त्यामुळे वर असा पिवळसर रंगाचा फेस आलेला आहे, तो आपण बाजूला करायचा आहे. याच्यामध्ये काय असतं तर कॉर्नचे बारीक असे साली असतात आणि त्या तोंडात येऊ शकतात. यासाठी आपण ह्या हलक्याच हाताने बाजूला करायच्या आहेत, ज्यामुळे आपण सूप पिताना ते तोंडामध्ये येणार नाही. सूप 5 मिनटं उकळेपर्यंत आपण त्याला थिकने आणण्यासाठी इथे कॉर्नस्टार्चची पेस्ट करणार आहोत. इथे मी अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची स्लरी बनवलेली आहे. अगदीच अर्धा चमचा घ्या, जास्त घेऊ नका, कारण आपण कॉर्नचं सूप बनवतोय त्यामुळे कॉर्नमध्ये ऑलरेडी थिकनेस असणार आहे. त्यासाठी मी इथे फक्त अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घेऊन त्याची पेस्ट बनवली आहे. त्याचबरोबर यात आपण आता 1 चमचा लिंबाचा रस घालतोय. बाहेरचं जे हॉटेलचं सूप असतं त्याच्यामध्ये व्हिनेगार घातलेलं असतं, पण आपण इथे शक्यतो केमिकल न वापरता आपण इथे लिंबाच्या रसाचा वापर करत आहोत. त्यानंतर मी इथे अर्धा चमचा मिरेपूड घातलेली आहे. त्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे. मिरेपूडमुळे कॉर्न सूपला छान चटपटीत त्याचा स्वाद येणार आहे. आता 1 मिनिटासाठी आपण कॉर्न सूप बॉईल करायचं आहे. पहा, अगदी 15 मिनिटात कॉर्न सूप तयार आहे. आपण आता हे गरमागरम कॉर्न सूप बाउलमध्ये सर्व करूयात. अगदी झटपट असं स्वीट कॉर्न सूप, हॉटेल स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल कॉर्न सूप तयार आहे. तुम्ही यावर वरून थोडीशी मिरेपूड ही भुरभुरू शकता, पण मला असंच छान लागेल त्यामुळे मी त्याच्यावर मिरेपूड भुरभुरलेली नाही. मंडळी, तुम्हाला जर ही गरमागरम कॉर्न सूपची रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही तुमच्या घरी ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि हो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये भरपूर शेअर करा. वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.